ते आता काय काय बापाला 6 पोरं मतरीत मतर मारुती तेवढा काय भानगडे तेव्हा मग 150 एकर जमीन आहे पण मी जेवला तर झोपायला. अरे काय ह्याला झोपायला तो येडे फायदा केले तो बाबा. बीज शुद्ध होणं महत्वाचं, याचं नाव परमार्थ आहे. बीज ब्लड शुद्ध होणं महत्वाचं, याचं नाव परमार्थ आहे. आणि ब्लड शुद्ध होण्याचं वय 15 ते 25. आणि या 15 ते 25 मध्ये भक्ती, प्रेम, दया, क्षमा, शांती, आनंद, बोध, विवेक, वैराग्य हे कळालं ना तर माय बापांनो त्या बापाकडे कुलवान, गुणवान आणि सिलवानपूर बाप सप्रात असू द्या हो, पोरग कोपीत जन्माला येऊ द्या, कोपीत. पण कोपीचा बंगला केला तर समजायचं आपल्या घरामध्ये देव आला. आणि आपल्या बंगल्याची जर कोपी केली तर समजायचं आपल्या घरात बडम्या राखीस आला, बडम्या. आणि म्हणून घरामध्ये ज्ञानाच्याही पेक्षा भक्ती आणि प्रेमाचं वास्तव्य असणं महत्वाचं आहे. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. द्यायचंच असेल तर तू देवा काय देणार आहे. असं माझ्या तुकोबरायनं जावं बरं का दादा. तुकोबरायनं पांडुरंगाकडे जावं आणि पांडुरंगाने असं खाली पाहावं आणि पांडुरंगानं तुकोबराय म्हणतात, अरे देवा असं वर बघ की माझ्याकडे. ते म्हणले तुझ्याकडे बघायला मला भीती वाटते. ते म्हणले असं काय आहे. अरे म्हणले सगळं दुनिया मला माझ्याकडे येऊन मला मागते, पण तू असा आहे, तू मला म्हणतो तुला काय पाहिजे. तू कोबरा ताकद इतकी होती काही नव्हतं, पण काय पाहिजे तुला. देवानं म्हणावं अरे तुझ्या समोर मला वर बघायला सुद्धा भीती वाटते. एवढं सामर्थ्यशाली तू कोबरा आहे. आणि आम्ही फक्त 10 रुपयाचा नाही तर 50 रुपयाचा हार घेतो बा. नारळ केवढ्याला आहे. 20 रुपयाचा नारळ, 50 रुपयाचा हार, 70 रुपये आणि 30 रुपयाचे पेढे. 100 रुपयाच्या भांडवलात मारुतीला हार घातला, नारळ फोडलं, उलशेक अर्ध्यातला अर्धा उलशेक नुचकुला पेडा ठेवला. सगळ्या 100च्या भांडवलात 10 लाखाचं मागितलं. मग मला सांगा देवळातलं येड का मागणार येड. मागे त्यासी लावे भिकेसी, न मागे त्याची रमा होय दासी. मागू नका, तो देण्याकरता तयार आहे आणि त्यानं द्यावं याकरता आमच्या ह्या पंचमहाभूताच्या देहामध्ये परमार्थ भिनलेला असावा. परमार्थ भिनलेला असावा, भिनलेला. आणि ज्या घरात परमार्थ भिनला त्या घरामध्ये देव त्याच्या अंशाच्या रूपाने, आपण तर अंशच आहोत त्याचे. ममाय वंशे जीव लोके जीवभूत सनातन. आम्ही बस अंश आहोत त्याचे. पण आई जरा लक्षपूर्वक आहे का, तुम्ही तुमच्या पोराला किती चांगलं खाऊ घालता याच्याही पेक्षा तुमचं पोरग कुणाबरोबर फिरतं ते पहा. मा मित्राचं पोरग कोल्हापूरला होतं भाऊ. 3 वर्ष कोल्हापूरला. आणि पोरग असं बंबची संब केलं बाबा. असा एक दंड, असाला दंड. आणि ते स्किन टच जीन्स पॅन्ट, ऍपल कट टी शर्ट, असे फुगलेले कान, म्हणजे महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला ते. असं पोरग पोत पिळायचं व्यायाम त्याचा. पोत पाण्यात भिजायचं आणि पिळायचं. व्यायाम का साधा असेल का. आपण नाही का चेन पाना नाही का आपल्याकडे तो समोरच्या मला फलायला राहतो तसं त्याचे हात होते बाबा. एवढं रगील पोरग केलं. बलदंड बाहू, पृष्ठ बैलासारखे खांदे, बारीक डोळे, तेजपुंज चेहरा, बारीक कटिंग. अरे पोरग बुलेटर जर निघालं कोणी म्हणून चित्ताचे, अरे बापरे असंच पोरग दिसायचं. आणि फक्त एक दिवस काय म्हणलं, भाऊ तू बुलेट हळू चाली जाय. काय म्हणलं, हळू चाली जाय. महिन्याला त्या म्हातारीने 75,000 रुपये महिन्याचा खुराक घातलेला. 3 वर्ष पोरग ठेवलेलं. महिन्याला 75,000 रुपये. आणि कुठं अण्णा वाडारच्या तालमीत कोल्हापूर संजय पाटील अण्णा मोतीबागला ठेवलेलं पोरग. असलं पोरग बंद ना बाबा. आणि नुसतं म्हातार म्हणे, भाऊ गाडी आली चालू चाली जाय. ते पोरग लगेच त्या म्हाताऱ्याकडे गेलं. काय म्हणला,
अरे जरा नीट नेट माणसं बघून बोलत आहे ना म्हणे. ते म्हणे भाऊ मोटरसायकल पण तोंड उचकितो. अरे ते म्हण तुम्हा पोरगाच आहे, तुला नाही म्हणायचं मग कोणाला म्हणायचं. पोराने बुलेट अशी लावली खटक्यान म्हाताऱ्यापाशी गेलं, हे दंड आणला का नाही असं उकरील्या का पायाने माती का जी म्हातार उचले का डुबीतच पाळलं. आणि पुन्हा सवरी घातली नांगर केला, म्हाताऱ्याचा खोबा मोडला. 3 वर्षापासून म्हातारा असा खोबा काढून चालत. संस्कार महत्वाची. तुमच्या पोरात ताकद किती आहे, तुमच्या पोराला पैसे किती कमवून ठेवले याच्याही पेक्षा तुमच्या पोराकडे विचार तुम्ही किती दिले हे फार महत्वाचं आहे मायबापांनो. आणि विचार देण्याकरता घरामध्ये भक्ती आणि प्रेम लागतं. भक्ती आणि प्रेम. नुसतं ज्ञान म्हणलं का काही उपयोग नाही, ज्ञानाचा अहंकार आल्याशिवाय राहत नाही. म्हणून भक्ती प्रेमाचा ओलावा जर त्या ज्ञानाला असेल तर ती पाखी सतत चालू राहते, सतत चालू राहते. आणि नुसतं ज्ञानाची पाखी असेल तर ती कधी कोरडी पडल हे सांगता येत नाही. महाराज पहिल्या चरणात दिग्दर्शन